रामायण कधी घडलंय बघायचं असेल तर कुठलं रामायण कधी घडलं? बरेच मतप्रवाह असे पण आहेत की आधीच रामायण लिहिलं का, मग रामांचा जन्म झाला का? तर तसं नाहीये. या गोष्टीवरनं आपल्याला कळतं की त्या वेळेलाच झालेलं आहे. तुम्ही जी गोष्ट ऐकली आहे, मराचा राम राम झालं वगैरे, तर ती वाल्मिकी रामायणात येणारी गोष्ट नाहीये. जसं दाखवतात सिरियल्समध्ये तसं हात हलवत नाही जात. त्यांच्याकडे पेटारे असतात मोठमोठे, त्या पेटाऱ्यांमध्ये शस्त्र असतात आणि सीतेसाठी राजवस्त्र सुद्धा असतात. पण सीता ही राजकन्या आहे आणि ती अयोध्येची राजकन्या आहे, म्हणून ती राजवस्त्रांमधनच जाते. सीता पळते पण रावण तिला पकडतो. ती एका झाडाला घट्ट पकडायचा प्रयत्न करते. तिला जोरात खेचून तो त्या विमानात फेकतो आणि विमान घेऊन जातो. हे ब्रुटल सत्य आहे वाल्मिकी रामायणात. राम सेतू बनवताना दगडावर रामाचं नाव लिहिलं होतं आणि त्यामुळे ते दगड तरंगले. मग ऐतिहासिक रामायणाच्या दृष्टिकोनातून हे कसं आहे, म्हणजे नेमकं काय आहे? ही जी गोष्ट आहे की रामाचं नाव दगडावर लिहिलं, ते पाण्यात टाकलं, ते तरंगलं आणि अख्खी ती सेना त्याच्यावरनं गेली, तो पूल बनवून वगैरे, तर ती जी सगळी ती गोष्ट आहे ती वाल्मिकी रामायणात येत नाही. इथे सगळीकडे नलसेतू हा शब्द वापरलाय बरं का. रामसेतू हा खूप अलीकडचा शब्द आहे आणि असा तो बांधलाय. आणि जेव्हा ते त्या यंत्रांनी सेतू बांधून जातात लंकेमध्ये, तेव्हा एका डोंगरावर ती अख्खी सेना थांबलेली असते. या डोंगरावरच संजीवनी त्यांना लोक आणून देतात. की वानर हा एक कॉस्ट्युम आहे किंवा साधारण ती लोक एक मास्क घालायची. त्यावेळेला राम अख्ख्या सैन्याला सांगतो की तुम्हाला वानर वेशामध्ये युद्ध करायचंय, फक्त मी, लक्ष्मण आणि विभीषण हे आमच्या प्राकृतिक वेशामध्ये युद्ध करणार आहोत. पण आम्ही रावण असा बघत आलो की त्याला 10 तोंड आहेत. मग खरंच त्याला 10 तोंड होते का? पण कुठेही युद्धात असा उल्लेख नाही की त्यांनी 7वी मान डावीकडे वळवली किंवा 8व्या हाताने धनुष्य उचललं. बिंबीमध्ये जो मारायचं असतं शस्त्र, तर ते वाल्मिकी रामायणात कुठेही येत नाही. ते जे अस्त्र आहे ते त्याच्या छातीमध्ये त्याच्या हृदयाचा नाश होतो रावणाचा असं सांगितलंय आणि तो परत म्हणजे तो जो बाण आहे तो जमिनीमध्ये जाऊन रुततो. फॅक्ट अशी आहे की तो जो बाण, तो धनुष्य, तो महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चर झालाय. 12,209 BC ला साधारण राम रावण युद्ध झालं असं ते म्हणतात. सीतेचा जो स्वयंवर झाला तर ते आपल्याला जसं दाखवलं जातं, मुळात पण असा होता की जो तो उचलेल धनुष्य त्याला प्रत्यंचा चढवेल, त्याच्याशी सीतेचा विवाह करून, असं राजा जनकाचं होतं. पण ही जी गोष्ट दाखवली जाते आपल्याला ती वाल्मिकी रामायणात नाहीये.